नमस्कार मंडळी. मी अर्थातच निलेश प्रभू. थंबनेलमध्ये आजचा विषय बघितलाच असेल. गुलाबी अजित पवार. गुलाबी रंगात न्हाऊन निघालेले अजित पवार. गुलाबी जॅकेट घालणारे अजित पवार. शेंदुराच्या गुलाबी शेंदुरी रंगामध्ये न्हाऊन निघालेले अजित पवार. मंडळी, लोकसभा इलेक्शन 2024 मधले अजित पवार आणि विधानसभा इलेक्शन 2024 यामध्ये आता दिसणारे अजित पवार, जमीन अस्मानाचा फरक दिसतोय. नक्कीच, बरोबर. लोकसभा इलेक्शनमध्ये फक्त एक सीट मिळाली होती. त्यांना स्वतःच्या पत्नीलाही ते निवडणुकीत निवडून आणू शकले नव्हते. ते अजित पवार आणि 2024 विधानसभा इलेक्शनमध्ये 41 सीट, तब्बल 41 सीट निवडून आणणारे अजित पवार. खूप मोठा पल्ला त्यांनी गाठलेला आहे. नक्कीच तुम्ही जर बघितलं असेल, त्यांची जी प्रचाराची लाईन होती, पॉलिटिकल लाईन होती, ती त्यांनी एकदम 360 डिग्रीमध्ये, नॉट 360, 180 डिग्रीमध्ये चेंज केलेली होती. लोकसभा इलेक्शनमध्ये शरद पवारांना दुष्ण देणारे अजित पवार हे विधानसभा इलेक्शनमध्ये नाही दिसले. त्यामध्ये त्यांनी अगदी जाणीवपूर्वक प्रयत्न केले की एक एबल ॲडमिनिस्ट्रेटर, पवार ब्रँडचा फ्युचर म्हणून आपली इमेज जनतेसमोर राहील. एक महिला स्नेही राजकारणी म्हणून आपली इमेज जनतेसमोर राहील. मीडिया स्नेही राजकारणी अशी इमेज आपली जनरेट होईल, ह्याकडे त्यांनी अगदी कसोशीने लक्ष दिलं. नक्कीच त्यांचे जे स्ट्रॅटेजिक सल्लागार होते त्यांना मार्गदर्शन केलंच असेल. आणि एक गुलाबी चमत्कार महाराष्ट्रामध्ये दिसून आला. 0 सीट, 1 सीट इन लोकसभा कट टू नोव्हेंबर 2024, 41 सीट्स फ्रॉम 50 or 55 सीट्स. बघा केवढा मोठा चमत्कार त्यांनी केलेला आहे आणि त्यांनी सिद्ध करून दाखवलं आहे. पवार ब्रँडचं फ्युचर तेच आहेत.